स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील. रयत शिक्षण संस्थेचे राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर, मराठी विभाग. मी प्राध्यापक बाळकृष्ण जाधव आपले सहर्ष स्वागत करीत आहे. बी ए भाग 1 मराठी विद्याशाखीय विशेष गाभा अर्थात ऐच्छिक मराठी. अभ्यासपत्रिका क्रमांक DSC A1 सेमिस्टर फर्स्ट. या अभ्यासपत्रिकेतील मराठी कथावाङ्मयाचा संक्षिप्त आढावा व भास्कर चंदनशिव यांचा परिचय आज आपण करून घेणार आहोत. मराठी कथावाङ्मयाचा संक्षिप्त आढावा व भास्कर चंदनशिव यांचा परिचय. कथा ही कोणत्याही माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय असते. कथाकथन करणे किंवा तिचे श्रवण करणे हा माणसाचा स्वभावधर्म आहे. कथेची मूळ बीजे आपल्याला लोकसाहित्यात सापडतात. लोकसाहित्यामध्ये कवितेबरोबरच कथेची समृद्ध परंपरा असलेली आपल्याला दिसते. या अर्थाने कथा हा मराठी लोकसाहित्याच्या माध्यमातून प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेला साहित्य प्रकार आहे. यावरून मराठी माणसाचा प्राचीन काळापासून कथेशी संबंध असलेला दिसतो. यादव काळात महानुभाव संप्रदायाने मराठी गद्यलेखनाचा पाया रचला आणि मध्ययुगीन काळात मराठी गद्य साहित्य लिखित स्वरूपात अस्तित्वात आले. मात्र सध्या प्रचलित असलेल्या भारतीय भाषातील साहित्य हे पाश्चात्य वळणाचे आहे असे आपल्याला दिसून येईल. अव्वल इंग्रजी कालखंडात ब्रिटिशांनी भारतीयांना आधुनिक शिक्षण दिले. त्यामुळे भारतीय समाजाचा पाश्चात्य संस्कृती व साहित्याशी निकटचा संबंध आला व भारतीयांचा जीवनव्यवहार पूर्णतः बदलला. संस्कृती, सामाजिक व्यवस्था व अभिरुची यामध्ये आमूलाग्र बदल झाले. पाश्चात्यांच्या साहित्यकृतीकडे भारतीय शिक्षित तरुण आकर्षित झाले आणि त्यांच्याकडून इंग्रजी साहित्याचे भाषांतर होऊ लागले. त्याला मराठी साहित्यही अपवाद नाही. यालाच आज भारतीय साहित्य जगतात भाषांतर युग असे संबोधले जाते. नंतर इंग्रजी साहित्याचा काव्यादर्श घेऊनच स्वयंप्रेरणेने भारतीय लेखकांनी कविता, कथा, कादंबऱ्या व नाटके इत्यादी साहित्य निर्माण केले. या सर्व घडामोडीत मराठी साहित्य व लेखक सुद्धा मागे नव्हते. म्हणून या सर्व घडामोडीत मराठी साहित्यही अशाच पठडीत तयार झाले. हरिभाऊ आपटे यांनी स्फुट गोष्ट या सदरात कथालेखन केले व मराठी कथा अवतीर्ण झाले. हरिभाऊ आपटेंच्या कथेत सामाजिक प्रश्न हाताळले गेले. श्रीम माटेंच्या कथेत उपेक्षितांचे अंतरंग दिसले, तर सरदेसाई, वि. स. सुखटणकर यांच्या साहित्यात गोवा व तळ कोकणातील भाऊबंदकी, शेतीचे वाद व खटले यांचे प्रभावी चित्रण झालेले आपल्याला दिसते. मराठी कथा उच्चभ्रू शहरी मध्यमवर्गीय माणसाच्या जीवनाचे चित्रण करणारी ठरली. कालांतराने तिला सदाशिवपेटी रूप आले. मराठी कथेत तोचतोपणा आला. उच्चभ्रू मध्यमवर्गीय शहरी लोकांनाही अशा प्रकारचं साहित्य वाचून मग कंटाळा आला. अशा उच्चभ्रू वर्गाची अभिरुची बदलण्यासाठी कोकणी प्रादेशिकतेचे मनोहारी दर्शन घडवणाऱ्या ग्रामीण कथा व कादंबऱ्यांचा उदय झाला असे मानले जाते. 1945 नंतर ग्रामीण मराठी कथेला सुरुवात झाली. गल ठोकळ, र. वा. दिघे, गोनी दांडेकर व श्रीना पेंडसे इत्यादी लेखकांनी 45 नंतरच्या वेगवेगळ्या टप्प्यात साहित्य लेखन केलेले दिसते. कोकणातील निसर्ग वर्णनाबरोबरच ग्रामीण संस्कृती, शेतकऱ्यांचे जीवन त्यांनी आविष्कृत केले. त्यांच्या कथा कादंबऱ्या ह्या अत्यंत हृदयस्पर्शी आहेत. विशेषतः गल ठोकळ, र. वा. दिघे, गोनी दांडेकर यांनी कपोल कल्पित व रंजकतेच्या वळणाच्या कथा व कादंबऱ्या लिहिल्या. पण तरीसुद्धा या लेखकांनी मराठी प्रादेशिक साहित्याचा पाया रचला हे विशेष होय.
गंगाधर गाडगीळ व अरविंद गोखले यांच्या नवकथेतून शहरी मध्यमवर्गीय माणसांचे जग मनोविश्लेषणात्मक पातळीवर व्यक्त होताना दिसते. शंकर पाटील व व्यंकटेश माडगूळकर यांना नवग्रामीण कथेचे शिल्पकार मानले जाते. द मा मिरासदार, नंतर रणजित देसाई, उद्धव शेळके, रा र बोराडे, आनंद यादव, सखा कलाल, चारुता सागर, चंद्रकुमार नलगे यांच्याबरोबर यांनी वेगवेगळ्या टप्प्यात मराठी कथा, विशेषतः मराठी ग्रामीण कथा समृद्ध केलेली आपल्याला दिसते. 1970 आणि 80च्या दशकात भास्कर चंदनशिव, नागनाथ कोतापल्ले इत्यादी लेखकांनी ही साहित्य निर्मिती केली असं आपल्याला दिसून येईल. या सर्व लेखकांच्या कालखंडात किंवा त्यापूर्वी मराठीत लघुनियतकालिकांची रेलचेल होती. याच कालखंडात पु ल देशपांडे, वपू काळे हे शहरी मध्यमवर्गीय लोकांचे जीवन चित्रित करीत होते. त्यांनी कथाकथनाच्या माध्यमातून मराठी कथा ही जनसामान्य माणसापर्यंत पोहोचवली. तसेच नवग्रामीण कथाकार शंकर पाटील व द मा मिरासदार यांनीही खुमासदार व गंभीर ग्रामीण कथांचे कथाकथन करून त्यामध्ये मोलाची भर घातली. एकंदरीत ग्रामीण कथेने किंवा ग्रामीण नवकथेने कृषी संस्कृतीचे दर्शन घडवले. निसर्ग, ग्रामीण समाजव्यवस्था, गावगाडा, बोलीभाषेचा समर्पक वापर, शेतकरी, कष्टकरी व दलितांचे कौटुंबिक जीवन यांचे वास्तवदर्शी चित्रण व मराठी नवग्रामीण कथा ही बहारली. एवढंच नव्हे तर एकंदरीत मध्यमवर्गीयांच्या जीवनावर चित्रित झालेली नवकथासुद्धा पूर्णपणाने बहारलेली आपल्याला दिसते. पण एकंदरीत या बहारदार वाङ्मय प्रकाराकडं देशीवादी विचारवंत व कादंबरीकार आणि समीक्षक डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांनी कथासाहित्य व कथाकारांच्याकडे करड्या दृष्टिक्षेपातून पाहिला आहे. कथा हा सुमार दर्जाचा साहित्य प्रकार असून मराठीतील लेखकांनी आपली प्रतिभा लघुनियतकालिकांना रथीप घालण्यासाठी खर्ची घातली. त्यामुळे मराठी साहित्याचे नुकसान झाले अशा प्रकारची मांडणी डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांनी केलेली आपल्याला दिसते. विशेषतः शंकर पाटील हे मराठीतील श्रेष्ठ कादंबरीकार होऊ शकले असते, पण टारफुला ही एकमेव कादंबरी लिहून थांबले व आपली प्रतिभा वाया घालवली असंही त्यांनी अधिक विश्लेषणांती म्हटलेलं होतं. असे भालचंद्र नेमाडे यांनी कथा हा वाङ्मय प्रकार व कथालेखन करणाऱ्या लेखकांच्याबद्दल परखड भाष्य केले आहे. कथा हा साहित्य प्रकार मानवी जीवनाचे व्यापक दर्शन घडविण्यास असमर्थ ठरतो. कादंबरीतूनच ते शक्य होते अशी काहीशी धारणा भालचंद्र नेमाड्यांची होती. काही अंशी हे खरे मानले तरी कथा साहित्याने सामान्य माणसाची अभिरुची घडवली, जपली. त्यांना साहित्य वाचनासाठी कथा साहित्याने प्रवृत्त केले. काही गंभीर व संवेदनशील कथांनी वाचकांना अंतर्मुखी केले असं आपल्याला दिसून येतं. असो, मतमतांतरे असणारच. भालचंद्र नेमाडे यांच्या परखड भाष्याने लेखक व वाचक यांची प्रगल्भता वाढावी, मराठी साहित्य समृद्ध व्हावे इतकंच या निमित्ताने आपल्याला म्हणता येईल. 1960 नंतर खऱ्या अर्थाने ग्रामीण नवकथा आणि त्या जोडीला अवतरलेली दलित कथा ही जोमाने पुढे आलेली दिसते. विचारधारा व चळवळ हा दलित साहित्याचा प्राण आहे. माणूस दलित साहित्याचा केंद्रबिंदू आहे. दलित साहित्यालाच आज आंबेडकरी साहित्य या नावाने संबोधण्याचा प्रघात पडत आहे. म्हणून हे आंबेडकरी साहित्य प्रामुख्याने महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचे साहित्य आहे. अण्णाभाऊ साठे, शंकरराव खरात, बाबूराव बागुल, वामन होवाळ,
दया पवार, केशव मेश्राम इत्यादी अनेक लेखकांनी मराठी कथा साहित्यात मोलाचे योगदान दिलेले आहे असं आपल्याला दिसतं. आता दलित कथेचा पिंड मात्र बंडखोर, विद्रोही, दैन्यदास्य, दारिद्र्याचे चित्रण करताना आंबेडकरी विचार देणारा असा तो आहे. ग्रामीण व दलित साहित्य या मराठी साहित्याच्या दोन फांद्या असून या साहित्याने मराठीचे दालन समृद्ध झाले. भविष्यात मराठीची पताका जगात फडकताना दिसेल व तो ध्वज दलित लेखकांच्या खांद्यावर असेल असे नांदेड येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषण करताना ग्रामीण साहित्यिक शंकर बाबाजी पाटील यांनी एकंदरीत ग्रामीण व दलित साहित्याबद्दल मत व्यक्त केलेले आहे. यावरून आपल्याला मराठी, ग्रामीण व दलित साहित्याने मराठीचे दालन किती समृद्ध केले आहे व एकंदरीतच दलित व ग्रामीण साहित्याने मराठी वाङ्मय क्षेत्रात किती मोठं आणि मोलाचं योगदान दिलेलं आहे हे त्यांच्या विधानावरून यानंतर आपण भास्कर चंदनशिव यांचे कथालेखन व परिचय या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. भास्कर तात्याबा चंदनशिव यांचा जन्म 12 जानेवारी 1945 रोजी हासेगाव, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद येथे झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण हासेगाव येथे झालं तर माध्यमिक शिक्षण हे कळंब या ठिकाणी झालं. त्यानंतर अंबेजोगाई इथून त्यांनी आपलं पुढचं शिक्षण पूर्ण केलं असं आपल्याला दिसतं. भास्कर चंदनशिव हे वीप महाविद्यालय वैजपूर व बलभीम महाविद्यालय बीड येथे मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. भास्कर चंदनशिव यांनी 1970 पासूनच आपल्या विद्यार्थी दशेत असताना कथालेखनाला सुरुवात केली. त्यांच्या मसनवाटा या कथेला अस्मितादर्शच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता. मराठी साहित्यातील 1970-80च्या दशकातील महत्त्वाचे कथाकार म्हणून भास्कर चंदनशिव यांची ओळख आहे. जांभळढव या पहिल्याच कथासंग्रहाने त्यांचे नाव मराठी साहित्य विश्वात प्रस्थापित झाले. पुढे कथाकार म्हणून त्यांची कारकीर्द उत्तरोत्तर वाढत राहिली. साठोत्तरी कालखंडातील शेतकरी व कष्टकरी यांचं वास्तवदर्शी चित्रण करणारा व त्यांचे दाहक अनुभवविश्व रेखाटणारा, बोलीचा समर्पक वापर करून माणसाचं अंतरंग जसं आहे तसं उलगडून दाखवणारा एक वास्तववादी, ग्रामीण व दलित लेखक म्हणून भास्कर चंदनशिव यांची महाराष्ट्रभर ख्याती आहे असं आपल्याला दिसतं. भास्कर चंदनशिव यांनी बहुतांशरित्या कथा हा वाङ्मय प्रकार हाताळलेला आहे. त्यांची साहित्य संपदा ही पुढीलप्रमाणे: कथासंग्रह जांभळढव 1980, मरणकळा 1983, अंगारमाती 1991, नवी वारुळं 1992, बिरड 1999 व लाल चिखल असे कथासंग्रह त्यांनी लिहिलेले आहेत. त्यांनी काही ललित लेखनही केलेलं असून रानसही हे त्याचं नाव आहे. त्यांचे समीक्षा ग्रंथ भूमी आणि भूमिका, माती आणि नाती, माती आणि मंथन या नावाने प्रसिद्ध आहेत. भास्कर चंदनशिव यांनी काही संपादन केलेले आहेत. त्यामध्ये ज्योती म्हणे, गाथा, सगन भाऊंच्या लावण्या इत्यादी. भास्कर चंदनशिव यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले असून त्यांचा अनेक ठिकाणी गौरवही झालेला आहे. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट निर्मितीचा वाङ्मय पुरस्कार, आचार्य प्र.के. अत्रे पुरस्कार, दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा बी. रघुनाथ पुरस्कार, पु.भा. भावे पुरस्कार, दिवाकर कृष्ण पुरस्कार, आनंदीबाई सिर्के पुरस्कार आणि सोलापूरचा भैरूरतन दमाणी पुरस्कार
त्याबरोबरच रोहमारे पुरस्कार अशा अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी भास्कर चंदनशिव यांना गौरवण्यात आलं आहे. भास्कर चंदनशिव यांनी काही काळ महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य म्हणूनही काम केलेलं आहे. या गौरव पुरस्काराव्यतिरिक्त त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार व विद्यापीठ स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. भास्कर चंदनशिव हे अनेक ठिकाणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असलेले आपल्याला दिसतात. भास्कर चंदनशिव यांनी 30वे अस्मितादर्श साहित्य संमेलन कळंब याचे अध्यक्षस्थान स्वीकारलेले होते. 30वे अस्मितादर्श साहित्य संमेलन कळंब व 28वे मराठवाडा साहित्य संमेलन उस्मानाबाद तसेच वाळवा येथे झालेले ग्रामीण साहित्य संमेलन इत्यादी साहित्य संमेलनातून त्यांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे. हा त्यांचा संक्षिप्त परिचय झाला संक्षिप्त परिचय. भास्कर चंदनशिव यांच्या कथातून दारिद्र्य, भूक, उपासमार, अज्ञान, अंधश्रद्धा या माणसाशी निगडीत असणाऱ्या गोष्टीबरोबरच त्यांच्या नात्यातील जिव्हाळा व प्रामाणिकपणा, प्रतिकूल परिस्थितीतही दुष्काळाशी सामना करत करत तग धरून राहणारी माणसं यांचं वास्तवदर्शी चित्रण करणे हा त्यांच्या कथालेखनाचा पिंड आहे. राजकारण, शेतीमालाचे बाजारभाव, अवकाळी पाऊस यामुळे होणारे पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांची उभी राहणारी जनआंदोलने, सोसायटी, साखर कारखाना ते कृषी उत्पन्न बाजार समिती इत्यादी सहकार क्षेत्रातील बेरकी माणसाकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक, फसवणूक इत्यादी अनेक विषयावरती भास्कर चंदनशिव यांनी लेखन केलं आहे. शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची पार्श्वभूमी ही त्यांच्या काही कथांना आहे. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त व ग्रामीण व्यवस्थेचे विदारक चित्रण त्यांच्या साहित्यातून घडते. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त ग्रामीण व्यवस्थेचे विदारक चित्रण त्यांच्या साहित्यातून घडते. 1990 नंतर ग्रामीण कृषी व्यवस्था खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाने खिळखिळी झाली. 1990 नंतर ग्रामीण कृषी व्यवस्था ही जागतिकीकरण, उदारीकरण व खाजगीकरणाने खिळखिळी झाली. पिढ्यानपिढ्यांची जीवनमूल्ये बदलली. या व्यवस्थेत शेतकरी, कष्टकरी व शोषित समाज सर्वाधिक बळी ठरला. याचे दगदगते वास्तव सत्य त्यांच्या अनेक कथांमधून चित्रित झालेलं आहे. भास्कर चंदनशिव यांच्या BA भाग 1 मध्ये अभ्यासक्रमासाठी असणाऱ्या अक्षरबंध या पाठ्यपुस्तकात 6 कथा अभ्यासासाठी नेमलेल्या आहेत आणि या पाठ्यपुस्तकातील या 6 कथांचा क्रमशः अभ्यास व अध्ययन आपण
पुस्तकात अक्षरबंध या पाठ्यपुस्तकात भास्कर चंदनशिव यांच्या विविध विषयाला स्पर्श करणाऱ्या 6 कथा अभ्यासक्रमासाठी नेमलेल्या आहेत व त्यांचा अभ्यास इथून पुढे क्रमशः आपण करणार आहोत. धन्यवाद.